कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅपी बर्थडे एजी। वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। मी तुम्हाला विश करत असताना डोळ्यात पाणी येऊ देऊ नका। मी तुम्हाला सोडून गेले याला आता बरीच वर्ष झाली, जे अजूनही तुम्ही स्वतःला किती बांधून घेतलंय। एजे मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे। ते जपण्याच्या नादात माझ्या आठवणींपलीकडेही एक विश्व आहे हे तुम्ही विसरूनच गेलात। हो एजे, आणि आता ते विश्व आहे हे तुम्हालाच सिद्ध करावं लागेल। वाढदिवस जवळ आलाय, तर या निमित्ताने तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा। तुम्ही दुसरं लग्न करा। हे जे तुम्ही आजवर माझी एकही इच्छा अपुरी ठेवली नाही। मग माझ्या या शेवटच्या पत्रातून तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची। तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हा। हेच माझं बर्थडे गिफ्टही असेल। आणि प्लीज प्लीज माझं मन मोडू नका। तसंही तुम्ही मला वचन दिलंय माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं। मला खात्री आहे तुम्ही मला प्रसन्न चेहऱ्यानेच निरोप द्याल। तुमचीच अंतरा। का केलं तू आता? का तू माझं जग असताना मला एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर विश्व उभं करायला कसं सांगू शकतेस? तुझ्या आठवणी माझ्यासाठी सर्वात मोठा सपोर्ट आहे, आणि मला त्याचा त्रास होत नाही ग, नाही होत त्रास। तुझ्या सपोर्ट शिवाय कसं जगू मी? पण तू खूप स्मार्ट आहेस, खूप स्मार्ट। तू या पत्रातनं तुला हवंय ते माझ्या हातून करून घेतेस। ठीक आहे, तुझी हीच इच्छा आहे ना? करेन मी पूर्ण, दरवर्षी सारखं। पण त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण तुझी इच्छा नक्की पूर्ण करेन। अरे काय सगळेजण असे शांत शांत बसल्यात? चला ना, खा ना पटपट, जेवा। बघितलंय का काय केलंय मी? पेस्ट्री केलीये सगळ्यांसाठी, आणि पहिल्यांदा चॉकलेट हेझलनट पेस्ट्री बनवलीये। आणि रेऊला असिस्टंट म्हणून मी मदत केली आहे। मला वाटतं रेऊ, आपली बेकरी ना तू चांगली सांभाळशील। नाही बाबा, त्याला वेळ आहे अजून। अहो तुमच्यासारखा रवा केक आणि वाटी केक मला अजूनही जमत नाही। जमेल जमेल, प्रयत्न करत राहा, नक्की जमेल, आणि मी आहे ना। मी तरीच म्हंटल, मला सकाळपासून गोड खावंसं का वाटतंय। लीला, चाललीच लगेच पेस्ट्री खायला? देव अक्कल वाटत होता तेव्हा काय चाळणी घेऊन गेली होतीस का? एक तर माझं काही ऐकत नाहीस, आणि आता निर्लज्जासारखी पेस्ट्री खातीयस।
तुला ना आयुष्याचा काही सिरियसनेस नाहीच आहे मुळे. ते नाकावरच्या रागावर औषध अजून मिळालेलं दिसत नाहीये. हं? हस ना ग. एकदा एकदा हस ना. ये हुई ना बात. हा आवाज बेकरीत ना आला का? पण मी सगळं आवरून आली आहे. बटर पण घरी गेलाय. मी बघून येतो. मी बघून येतो. सावकाश. थांब, थांब, थांब. चला रे, उचला सामान पटापट. सगळं सामान खाली करा. सगळी बेकरी खाली करा. अरे नीट घेऊन जा. हो साहेब, तुमच्या माणसाला सांगा ना. हो, सामान घेऊन चालत पाहिजे. त्यांना थांबवा ना प्लीज. प्लीज प्लीज त्याला थांबवा प्लीज. अरे साळुंके साहेब, मी तुमचा हप्ता देणारच होतो. हो, हे तुम्ही मागच्या महिन्यात पण बोलला होता. साहेब, म्हणालो होतो. काय झालं की काही लोकांकडनं काही पैसे मला येणार होते, पण ते आले नाहीत म्हणून मी तुमचा हप्ता देऊ शकलो नाही. ते पैसे आले ना की मी तुमचा हप्ता देणार आहे. आणि असं काय करता साहेब, मी तुमचे पैसे बुडवीन का? अहो साहेब. हो. साहेब ऐका ना. साहेब साहेब, आम्ही खूप प्रामाणिक माणसं होतो. मी कसा दिसतो? बरे प्रामाणिक आहे की नाही प्रामाणिक? बरं मला सांगा, तुमच्यावर कर्ज आहे तर मी कधी तुम्हाला शिवीगाळ केली नाही नाही. हा? तुम्हाला कधी कुणाला मारहाण केली किंवा तुमच्या मुलींना काय केलंय? ओ काका, तुम्ही ना आता तिखट बेकरीत पदार्थ बनवतोय गोड, पण घरात तिखट. पण मला आवडतं तिखट. पण तरी सुद्धा तुमच्या बेकरीतले गोड पदार्थ खातोय की नाही मी? मग मला माझे पैसे वेळेवर का नाही मिळू शकत? साळुंके साहेब, तुमचे सगळे मला माझे पैसे हवेत आत्ताच्या आत्ता. नलिनीबाई, पैसे नाही आहेत तर त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? काय ठरलं होतं आपलं? कालिंदी, तुमच्यात काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? हप्ते फेडले नाहीत तर ते अंगावरचे दागिने तुम्हाला द्यायचे एवढंच ठरलं होतं. हेच शेवटचं ठरलं होतं आपलं. अंगावरचे दागिने द्यायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.